नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी ती विश्वविजेत्या जगज्जेत्या टीम इंडियाची. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी मोदींच्या निवासस्थानी पोहोचली आहे. पंतप्रधान मोदी टीम इंडियाची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत. दरम्यान दिल्ली विमानतळावरती उतरल्यावर टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हॉटेल ITC मोरियामध्ये टीम इंडियानं केक कापून विजयाचं सेलिब्रेशनही केलं. तर ही दृश्य आहेत ज्यावेळेला टीम इंडियाची बस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाली तेव्हाची. तर रोहित सेनेची ही टीम जी आहे ती आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचली आहे. यापूर्वी सुद्धा पंतप्रधानांनी बूस्टअप केलेलं होतं. टीम इंडियाचं वारंवार त्यांनी कौतुक केलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत. राम, एकीकडे टीम इंडिया ही पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचलेली आहे आणि अर्थातच त्यांचं जंगी स्वागत दिल्लीत झाल्यानंतर आता पंतप्रधानांकडनं सुद्धा स्वागत होईल, शुभेच्छा दिल्या जातील. काय अधिक माहिती? बिलकुल, पंतप्रधान निवासस्थानी ही संपूर्ण टीम दाखल झालेली आहे आणि आपण तिथेच आहोत. PM हाऊसच्या बाहेर आहोत आणि हा परिसर आहे की जो PM हाऊसचा आहे आणि इथे गाड्या सिक्युरिटी जी आहेत ते आपण दाखवतोय. हमारे साथ इंद्रजीत भी है जो कि विराट के बहुत बड़े फैन है. हम उनकी तरफ आएंगे, लेकिन उससे पहले हम जो ये विज्युअल दिखा रहे हैं की जे प्राईम मिनिस्टरच्या घराच्या बाहेरचे आहेत आणि इथूनच ही संपूर्ण टीम आता चर्चा केल्यानंतर बाहेर पडणार आहे. SPGची सिक्युरिटी आहे, CRPFची इथे सिक्युरिटी आपल्याला दिसून येते आणि हा रस्ता जो आहे तो आता खुला करण्यात आलेला आहे. थोड्या वेळापूर्वी बंद करण्यात आला होता. इंद्रजीत जी हमारे साथ में है और इंद्रजीत जी ये टी-शर्ट पे इंडिया लिख कर आए हो और पीछे हमें दिखाओ कि आपके किसके प्लेयर का नाम है. विराट कोहलीचा हा चाहता है इंद्रजीत. इंद्रजीत जी हमें बात बताइए, आप कहाँ से हो और यहाँ पे आप विराट के लिए आए हो क्या? जी, मैं दिल्ली से ही हूँ और टीम इंडिया को शुभकामना देने आया हूँ और बधाई देने आया हूँ बड़ी दूर से, मौजपुर से ही. अच्छा, कहाँ से? मौजपुर से. अच्छा, मौजपुर से. हाँ अच्छा, जी. तो फिर जॉब करते हो? हाँ, जॉब छोड़ के आया हूँ जी ढाली टीम को चेयर करने के लिए. अच्छा, तो फिर आप IT से मोरे या फिर एयरपोर्ट पे नहीं मिले थे क्या? नहीं जी, मुझे यहाँ का एड्रेस पता था ज़्यादा, मेट्रो का आसान था मेरे लिए. अच्छा, मेट्रो से आसान था. हाँ. लेकिन क्या लगता है कि जब आप फाइनल देखा, हाँ. फाइनल में जिस तरह से विराट की बैटिंग हमने देखी, उससे पहले तो रोहित शर्मा की बैटिंग देखी थी, लेकिन विराट की बैटिंग जो सच में विराट बैटिंग है ऐसे आपने देखी तो सर फाइनल में के लिए बचा के रखा था उन्हें परफॉर्मेंस. जो अच्छा. 76 रन की जो पारी खेली है वो जिताने के लिए थी. अच्छा, ओके. तो फिर किस तरह से देखते कि आज प्राइम मिनिस्टर जो है और विराट ने जो T20 विराट दुख हुआ? नहीं, कोई दुख नहीं. टाइम पे संन्यास ले लिया, वर्ल्ड कप जीत लिया. बस एक ट्रॉफी और रहेगी जी, 27 की वर्ल्ड कप की, वो उठानी है. अच्छा, कितनी ट्रॉफी चाहिए? एक के बाद एक? नहीं, विराट कोहली को पर्सनल उठानी है ना जी वो. अच्छा, रोहित शर्मा के साथ. अच्छा. 27 की. 27 के. ओके. लेकिन अभी क्रिकेट खेले हो? क्रिकेट हाँ जी खेले. अच्छा, तो फिर आप स्पेशली इसके लिए आए हो इन नेतृत्व के लिए? टीम इंडिया के लिए आए हैं जी, विराट के लिए नहीं आए. अच्छा, क्या है भावना ये टीम इंडिया के लिए आपकी? अंदर से भावना है बस कि हमारी टीम इंडिया है. अच्छा, क्या कर रहे थे फाइनल के वक्त? कहाँ पे देख रहे थे मैच? हम अपने घर पे देख रहे थे फैमिली के साथ. अच्छा, अभी ये प्रत्यक्ष आंखों से देखना चाहते हैं सभी को? हाँ जी. अच्छा, मैसेज कुछ पहुँचे या विराट के पास? कुछ किस तरह से पहुँचा? सोशल मीडिया हो या फिर किसी तरह हो? आपके थ्रू पहुंच जाएगा जी. अच्छा. विराट के फैन है. अच्छा, तो मिलना चाहते हैं? हाँ जी, विराट से मिलना चाहेंगे. अच्छा, आपका जो एरिया है, आप जहाँ पे रहते हैं, वहाँ पे क्या माहौल है वहाँ पे आज? क्योंकि दिल्ली में आई है ये टीम और फिर यहाँ से मुंबई जाएगी, तो तो माहौल थोड़ा सब अपनी जॉब पे चले गए. जो क्रिकेट लवर है हम आए हैं, देख लो सब में हम आए देखने के लिए. अच्छा, लेकिन यहाँ पे परिंदा भी पर नहीं मारता है प्राइम मिनिस्टर के घर के सामने, सिर्फ मेरे के अलावा थोड़ा लोग? इसकी सिक्योरिटी की वजह से पब्लिक कम आई है. अच्छा. बाकी हम तो आए हैं जी, हम फैन है तो आए हैं. देखो आपके अच्छा. सामने अच्छा, तो आपके दोस्त कहाँ पे है? सब अपनी जॉब पे गए हैं. हम क्रिकेट के बहुत लवर हैं. अच्छा, तो जॉब छोड़ के आए? जॉब छोड़ के आए हैं जी. आपका तो नुकसान होगा? नुकसान होने दो जी, एक दिन का क्या फर्क पड़ जाएगा. अच्छा. अच्छा. टीम इंडिया के लिए चेयर करने के लिए. अच्छा, ओके. अभी ये मुंबई जाने वाले हैं सब टीम? हाँ जी, मुंबई जाएंगे. वहाँ पे ओपन बस में घूमेंगे. अच्छा. हमें लग रहा था दिल्ली में घूमेंगे अच्छा. कि हर 2 बार से मुंबई में घूमे, हमें लगा दिल्ली में घूमेंगे, लेकिन ऐसा हुआ ही नहीं. अच्छा, ओके. तो ये आहे की हे संपूर्ण प्लेयर आहेत की इंद्रजीत आहे. नावात जीत असले तरी इंडियाने सुद्धा विजय मिळवलेला आहे, जिंकून हे सर्व आलेले आहेत आणि हे चाहते आहेत की आपल्या प्लेयर्सला पाहण्यासाठी
विराट कोहलीला पाहण्यासाठी इथं आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये, कारण ही संपूर्ण चर्चा जी आहे पंतप्रधानासोबत सुरू आहे आतमध्ये, आणि थोड्याच वेळामध्ये हे सर्व बाहेर पडतील आणि त्यानंतर मुंबईला रवाना होणार आहेत. आणि नक्कीच पंतप्रधान कार्यालयाकडनं सुद्धा काही दृश्य खरं तर येणं अपेक्षित आहे, ज्यावेळेला स्वतः पंतप्रधान आणि या सगळ्या टीमची भेट होईल. कारण यापूर्वी ज्यावेळेला वर्ल्ड कपला अगदी शेवटच्या सामन्यात आपल्याला पराजयाचा सामना करावा लागला होता, तेव्हा डोळ्यातनं अश्रू ढाळणारी हीच टीम होती आणि त्या टीमचं बूस्टअप करण्यासाठी पंतप्रधान तिथे पोहोचलेले होते. अगदी पाठीवरती थाप मारून पुढच्या वेळेला विजय हा नक्की कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे अर्थातच टीम इंडियासाठी सुद्धा पंतप्रधानांची ही भेट एक वेगळा मुवमेंट असतो, एक वेगळी त्यांची एकमेकांची बॉन्डिंग आहे असं म्हणता येईल का? बिलकुल, खरं तर एक राजकारणामधलं मोठं लीडर आहेत, नेतृत्व आहे पंतप्रधान मोदी, आणि दुसरं म्हणजे की क्रिकेट विश्वातलं नेतृत्व आहे रोहित आणि कोहली. तर हे दोघं जण, दोन लीडर जे आहेत ना, ते एकत्र आज येत आहेत. त्यामुळं चर्चा जो आहे, ते संवाद जो आहे तो दिसून येईल आपल्याला की काय आणि कशा पद्धतीनं. परंतु रोहित शर्मा असेल, सूर्यकुमार असेल किंवा कोहली असेल, आपण पाहिलेलं आहे अनेक वेळा ग्राउंडवर मस्ती करताना किंवा इथं प्रवेश केल्याबरोबर नाचताना, तर पंतप्रधानासोबत जी कोड असतो, जे नियम असतात, ते संपूर्ण जो प्रोटोकॉल असतो ते पाळल्या जातात का, त्यांच्या सहज जी बोली भाषा आहे किंवा सहजतेनं बोललं जातं किंवा खेळीमेळीमध्ये बोललं जातं, हे सुद्धा पाहावं लागेल. रोहित जी हमारे साथ है, मुझे एक बात बताओ इंद्रजीत जी, कि ये तो है कि क्रिकेट के चैंपियन है और दूसरे जो है राजनीति के चैंपियन अंदर है, तो मोदी को आप किस तरह से देखते हैं कि ये सब प्लेयर को, क्योंकि हर बार वो लास्ट टाइम भी हमने देखा था कि नीरज चोपड़ा से भी वो बात करते हुए देखे थे, और हर प्लेयर जो है क्रिकेट के प्रति मोदी जी का जो है जी क्रिकेट के प्रति नहीं, खेल के प्रति सम्मान है. खिलाड़ियों को सम्मान देते हो, इतने बड़े पीएम है वो. नहीं तो पहले के पीएम कहाँ बुलाते थे इतने जनों को, खाली क्रिकेटर को बुला लेते थे. अभी हर खिलाड़ी को बुलाते हैं, चाहे हॉकी से हो, भाला फेंक में हो, जो भी है खेल, सबको बुला रहे हैं. सम्मान दे रहे, बढ़ावा मिल रहा है खेल को, बहुत बढ़ावा मिल रहा है. दिल्ली में तो जी बहुत बढ़ावा मिल रहा है खेल को. बिलकुल. तर खेलो इंडिया असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जो अगदी अगदी आणि खेळाला एक चांगला खरं तर बढावा मिळतोय हे सुद्धा मान्य केलं जाते आणि वारंवार याचा उल्लेख होतोय की या खेळाला, म्हणजे ज्या खेळाला एक ठराविक कोशामध्ये ठेवलं गेलं होतं, केवळ तो एक खेळ न राहता सगळ्याच खेळांना एक चांगल्या पद्धतीचं बूस्टअप जे आहे ते मिळतं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे भारतासाठी, भारताच्या प्रगतीसाठी. तुर्तास आम्ही तुमच्याबरोबर जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेला येणार आहोत राम. मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.